अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आनंद चतुर्थीला भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करतात आणि धार्मिक मान्यतानुसार आनंद चतुर्थीला भगवान श्रीहरी विष्णूंची विधिविधानानुसार पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी उपवास पण पकडतात, व्रताची कथा ऐकतात आणि वाचतात. आणि आनंद सूत्र म्हणजे पिवळा धागा असतो, त्याच्यामध्ये 14 गाठी बांधतात. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की आनंद सूत्राची 14 गाठी असतात. ते ब्रह्मांडाच्या 14 लोकांचे प्रतीक मानतात आणि 14 लोक हे भूलोक, भवलोक, स्वलोक, महालोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अतुल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ. असे म्हणतात की आनंद चतुर्थीला आपण जो पिवळा धागा बांधतो त्याने कोणत्याही प्रकारचे संकट अडचणीपासून रक्षा होते आणि म्हणून आनंद चतुर्थीला जो पिवळा धागा असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि आवश्यक पण असतो. भगवान विष्णूची या दिवशी पूजा करणे देखील खूप महत्त्वाचे असते. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वर्ष 2025 मध्ये आनंद चतुर्थी ही कधी आहे, आनंद चतुर्थीची तिथी ही कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, उपवास कधी पकडावा, पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि आनंद सूत्रचा धागा आपण कशा प्रकारे बांधावा, बनवावा, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर मंडळी, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आनंद चतुर्थीचा उपवास पकडतात आणि चतुर्थी तिथीचा प्रारंभ होत आहे 6 सप्टेंबर 2025ला सकाळी 3:12 आणि समाप्त होणार आहे 7 सप्टेंबरला सकाळी 1:41. तर अशा वेळेस आपण 6 सप्टेंबर 2025ला शनिवारी आनंद चतुर्थीचा उपवास पकडावा. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:21 आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:37 होणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर काही जण स्नान करतात, जप-तप करतात. तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:31 पासून ते सकाळी 5:16 राहील. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून विधिविधानाने पूजा करणे देखील खूप शुभ असते आणि फलदायी देखील असते. श्रीहरी विष्णूंची नामजप स्मरण यावेळेस करावा. तसेच या दिवशी अभिजित मुहूर्त हा दुपारी 12 पासून ते दुपारी 12:49 राहील. हा देखील अतिशुभ मुहूर्त आहे. यावेळेस पण तुम्ही नामजप स्मरण करू शकता, पूजा करू शकता. तुम्ही या दिवशी पूजापाठ करणे हे खूप महत्त्वाचं आहे. शनिवारी आहे राहू काळ हा सकाळी 9 वाजेपासून ते 10 वाजून सकाळी 10:30 यावेळेस राहू काळात कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू नका. अनंत चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा 6 सप्टेंबर सकाळी 6:02 ते 7 सप्टेंबर रात्री 1:41 राहील. पूर्ण 19 तास 39 मिनिटे यावेळेस तुम्हाला पूजा करण्यासाठी भेटणार आहे. पण तुम्ही शक्यतो पूजा ही सकाळीच करायची असते. म्हणून सकाळीच लवकर उठून तुम्ही अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचे नित्यकर्म उरकून स्नान करून स्वच्छ कपडे घालून नंतर सूर्याला अर्घ्य द्या. घरातील मंदिरात तुम्ही स्वच्छ करून घ्या. जिथे पूजा करणार आहात तिथे तुम्ही जागा स्वच्छ करून घ्या. पाठ ठेवा. एक कलश स्थापन करा आणि सर्व देवांचे स्मरण करून उपवासाचा संकल्प करा. आणि जर का तुम्हाला उपवास करायचा नसेल तर पूजेचा संकल्प करा. भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो त्या जिथे पूजा करणार आहात तिथे तुम्ही ठेवू शकता. भगवान विष्णूंचा शेष नागावर असणारा फोटो हा अतिशय चांगला असतो, शुभ असतो. त्यासाठी तुम्ही तो फोटो ठेवावा. नसेल तर तुमच्याकडे जो फोटो आहे तो ठेवला तरी चालेल. सगळ्यात आधी भगवान श्री हरी विष्णूंची अभिषेक करून घ्या. आधी पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने तुम्ही त्यांना अभिषेक करून घ्या. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना जिथे पूजा करणार आहात तिथे स्थापन करून घ्या. त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा, पिवळी फुले अर्पण करा, चंदनाचा टिळा लावा, धूप दीप लावा. आता त्यांच्या फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्याजवळ 14 गाठ मारून एक पिवळा धागा ठेवावा, अर्पित करावा. पिवळा धागा नसेल तर तुम्ही कालवा देखील घेऊ शकता किंवा त्याला 14 गाठी बांधा. कच्चा धागा पण घेऊ शकता किंवा पांढरा धागा ला ओली हळद लावा आणि नंतर तो 14 गाठी बांधून तो देखील तुम्ही ठेवू शकता. या 14 गाठी बांधताना तुम्हाला ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एक गाठ बांधाल तेव्हा ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः अशी 14 वेळा 14 गाठी बांधताना तुम्ही बोलावे.
भगवान विष्णूचे 14 अवताराचे प्रतीक हे 14 गाठीमध्ये असते. 14 गाठी बांधताना भगवान विष्णूंची 14 नावं घेतली तरी चालतील. भगवान विष्णूंची 14 नावे ही अनंत, ऋषिकेश, पद्मनाभ, माधव, वैकुंठ, श्रीधर, मधुसूदन, वामन, त्रिविक्रम, केशव, नारायण, दामोदर, गोविंद आणि ऋषिकेश ही नावे पण तुम्ही घेऊ शकता. नाहीतर ओम अनंताय नमः या मंत्राचा जप तर तुम्ही करू शकता. विधिविधानानुसार तुम्ही पूजा करा, नामजप स्मरण करा, माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूचे हे ध्यान करा, जप करा. नंतर आरती करा आणि नंतर क्षमा प्रार्थना करा. नंतर श्रीहरी विष्णूजवळ जो पिवळा धागा ठेवला आहे तो तुम्ही बांधावा. हा धागा तुम्ही 14 दिवस हातात बांधून ठेवू शकता. पुरुष असाल तर उजव्या हातात बांधा आणि स्त्री असाल तर डाव्या हातात बांधावा. या धाग्याचा अजून एक नियम असा आहे की ह्या 14 दिवस तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. कांदा, लसूण, मांस कसलेही व्यसन करू नये. आता फायदा काय आहे तर धागा बांधल्याने ह्या धाग्याने अनंत सूत्र म्हणतात. या अनंत सूत्राने सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती तसेच हरवलेले धन मिळते. जर तुम्ही तुमच्या जीवनात जे काही अपयश मिळाले आहे त्याला यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. याच्यामुळे तुमच्या घरात भरभराटी देखील येऊ शकते. हा धागा तुम्ही नक्की बांधावा. हे 14 दिवस तुम्ही हे आनंद सूत्र तुमच्या हातात बांधून ठेवल्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे असते. तसेच तुम्ही 14 दिवस तुम्ही नित्यनियमाने विष्णू सहस्त्रनामाचे रोज पठण करावे. तसेच कांदा, लसूण, मांस व्यसन कुठले करू नये. जर का तुम्हाला 14 दिवस हा धागा बांधून ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही 3, 5, 7 दिवस देखील तुम्ही हा धागा ठेवू शकता आणि नंतर तुम्ही त्याचे विसर्जन एका झाडामध्ये तुम्ही दाबू शकता. तुमच्या घरच्या कुंडीमध्ये देखील दाबून ठेवू शकता किंवा हा धागा काढून तुम्ही तुमच्या पर्समध्ये, कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे देखील ठेवू शकता. पूर्ण वर्षभर सांभाळून ठेवावा आणि पुढच्या वर्षी त्याचे विसर्जन करावे. तर मंडळी असा हा आनंद चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आनंद सूत्र हे नक्की बांधावे. या आनंद सूत्राचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडून येईल आणि तुमचे जीवन हे आयुष्यात आणि संकटापासून नक्की दूर होईल. त्यामुळे तुमचे संकट हे दूर होण्यासाठी तुम्ही हा धागा नक्की बांधावा, हा उपाय नक्की करावा, ही पूजापाठ नक्की करावी. आनंद चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही पकडला तरी चालेल, पण तुम्ही भगवान विष्णूंचे, श्रीहरी विष्णूंचे पूजापाठ नक्की करा आणि या पिवळ्या धाग्याचा उपाय देखील करा. तर मंडळी असा हा व्हिडिओ आज आपण आनंद सूत्राविषयी बघितला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.